एवढी युगा झाली पण माणूस काय आता पर्यंत सुधारलेला नाही. माणसाचं कर्म चांगलं नाही. त्याच्या पोलात हलका. अरे पण पेड्या, अरे या जगात सर्वच माणसं अशी नाहीये. अरे बाबा ते ठगलं तुझं म्हणणं बरोबर आहे पण एवढी ठगली युगा पालाती एवढी ठगलं देवाला जन्म घ्यावं लागले कारण माणूस आतापर्यंत सुधारला नाही. माणूस काय करायला लागला माहिती आहे काय? आज ह्याचं वाद करतोय उद्या त्याचं वाद करतोय. ह्याचं वाद करायला इकडं 5 नारळाची वती भरतोय त्याचं वाद करायला तिकडं काहीतरी सोन्या चांदीचा दागिना देतोय. म्हणजे लतीक मायबाप लेखते करो नुसतं 5 नारळांनी सोन्या चांदीच्या नुसत्या वत्या भरून काय उपयोग नाही. आपलं जर कर्म चांगलं असलं आपलं जर नामस्मरण चांगलं असलं तर तुमचा एकही केस वाकला होणार नाही. प्रत्येक माणसानं आत्मचिंतन केलं पाहिजे. चांगलं असून उपयोग नाही. तुम्ही धनात जाऊ आणि आत्मचिंतन करा मी आत्म किती वाईट आहे. प्रत्येक मानवानं विचार केला पाहिजे. नुसतं मी चांगलं देतो चांगला बोलतो म्हणजे चांगलं नव्हे. आपल्या मनामध्ये किती पाप आहे हे प्रत्येक मानवाने विचार केला पाहिजे आणि तो तुम्ही जरूर कराल आणि तुमच्या जीवनाचं खांतर करून घ्याल. हे एवढं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला सांगतो आणि तुमची दादा घेतो. एवढं तू ब्रह्मज्ञान सांगितलं ब्रह्मज्ञान सांगितलंस ना असं करायचं तसं करायचं आणि या पोराला सुद्धा अरे कीर्तन का नाचला किंवा मता फुदाली असताना जगात हंगे बलवद्यान आणि स्वतः कोणता पाठ्या अवस्था झालेली आहे. स्वतःच्या मुलाची परीक्षा करून त्याला सांगितलं झालं ते म्हणू दे तुम्हाला हिथं कथ्याला लोळवलं लवकर जाग्यावर आलाच पडायचं. अरे तुला आम्ही येते लोळवलेलं नाही काही विचार कोण द्यायला म्हणून आपल्या कोकणात राहिलं पाहिजे. काय म्हणतोय का ही कामगिरी आपल्याला पार पडायची आता म्हणतोय. याला कारण आहे काय माहितीये काय कारण आहे. कृष्णदेवांचं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे आपल्या गोकुळातलं दही दूध गोकुळातच राहिलं पाहिजे. बरोबर राजाच्या नगरीत नाही गेलं पाहिजे. एकदम बरोबर आहे. तो फार माजला आहे. बरोबर लय माजलाय म्हणतो झाला काही तुम्ही होत ना तुम्ही वरती आल्यात मग हात चढून आपण लपून बसूया. म्हटलं तू माहिती आहे त्यांच्याकडे दही दूध तूप गोळी सर्व काय हाय असं म्हणतोय. वेळ आहेत काय भूक लागली फार बघ एवढ्यावर बाबा समाधान नाही. एवढं काय लागणार आहे माझ्या पोराला थांबायला अगं मावशी आम्ही काय म्हणतो बाजाराला
हे ना काय काय म्हणते माहितीये हा. बाजाराला चाललोय बाजाराला भावशी तुला बाजाराला सवंगडी संगली तुम्ही देवांचे सवंगडी असाल हो हा मग देवांचे सवंगडी असाल हा. तर तुम्ही मला इथे अडवताय का बरोबर मुद्द्यावर आली अगं अडवतोय का हा. आपल्या गोकुळातला माल आपल्या गोकुळातच राहायला पाहिजे अरे पण का गोकुळ आपल्या बाजारपेठा वाढवा ना अरे बाबा, आता मथुरा नगरीच्या कौशल्याच्या जरा कशाला थांबताय का वाढवायचं? हे बघ हा मग माझा माल समजलं. हा इथेच विकेन हा. पण मला योग्य तो भाव इथे मिळतच नाही आणि तो भाव मला त्या मथुरेत खूप चांगल्या प्रकारे मिळतो पण कसं चुकीचं आहे मावशी चुकीचं आहे तुझं लय खोटी बाबा अगं जर का तो तुझा मथुरेतला माल जर मोठ्या प्रमाणात जर आपली बाजारपेठ वाढली तरी इथंच संपेल बरोबर आहे काय संपलं हिला मिरीला जगाचा तुला डबका मथुरेत चालायचा. जाता येणार नाही. होय, होय, होय. पण काहीतरी कारण असेल ना कारण आमच्या देवपापांच्या हुकूमच तसा आहे बरोबर तसं आहे बाजारात जाता येणार नाही तुला इथेच थांबावं लागेल थांबावं लागणार. अरे सोडणारच नाही कुठून आणलाय तुम्ही तुला थांबावं लागणार आहे इथं. तुला थांबावंच लागेल म्हणजे तुम्हाला मला इथे अडवायचं म्हणजे एवढं काय आम्ही कशासाठी एवढंच आहे ना हो मग बरं ठीक आहे हे पोरीनो बघून घेतो बाटल्या बाटल्या हाय पपडीराव अहो कसं काय हाय सगळं एकदम बरोबर आहे सगळं बरोबर आहे ना सगळं बरोबर आहे आता तुमचं इथे काय हाय माझं इथं काय आहे ते तुला सांगितलं असतं पण टाइम भरपूर झालाय मला त्या थकल्या लवलनी बसली आहे तुला बसायचं आहे का नाही अरे मला बसताच येत नाही तर बसू कुठून नाही बसता येत माझ्या आहे जोडीचे गेले ना सुद्धा मला सांगितलेली कामगिरी फार पण दिसत नाही आता आपण तर विचारले पाहिजे राधे उभी राहा तुम्ही आला कुठून आणि जाणार कुठे आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत श्रीकृष्ण भगवान असे नसतात राधे कसे असतात पायी सोन्याच्या विटेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात ते पण राधे खरे आहे जेव्हा वैद्याच्या घोड्याने दुर्लभ सल्ला 6 अलंकार खुंटीला बांधून ठेवला आणि 8 अवतार मी तुझ्यावर धारण केला आहे आपली ओळख सांगा तर राधे देवकीचा बाळ आहे ग देवकीचा बाळ आहे ग बाळ आहे ग
देवकीचा मी बाळ आहे ग दाना देवकीचा मी बाळ आहे ग दाना वामन रूपी बळी पातळी मी गधाडी भक्त रक्षणासाठी परशुरामाग धावला सत्यवचनी राजा राम रावणाचे गर्वहरण आठवागामी श्रीकृष्ण करण्या कौसाचे हरण अजानन लीला विष्णुरूपे भक्त रक्षणा देवकीचा मी बाळ आहे ग दाना देवकीचा मी बाळ आहे ग दाना जन्मबंदी खाना यशोदेचा गाना जन्मबंदी खाना यशोदेचा गाना वाढलोय कुंजवना देवकीचा मी बाळ आहे ग दाना देवकीचा मी बाळ आहे ग दाना ऐकलीस का माझी अन्नपूर्णा? अरे पोरीनो, हे तर खरेच देव आहेत यांना आपण शरण जाऊया. देव हो, आम्ही तुम्हाला शरण आले आहोत कशावरून? त्याच्या त्या गाईच्या वासरावरून. तुम्हाला रजा आहे. थांब राधे, सांगून थकले आज तुला आण रे माझी मी राधा बावरी गाना तुझ्या रे
अंधार 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 असं झालं तरी का रोज कोकणातून येणाऱ्या गवळण आज एकाएकी बंद का आले लक्षात त्या नंदाच्या कारखान्यात कोकणात काहीतरी दंगामस्ती केली असता काय करावे या नंदाच्या कारखान्यात पुतणासारखे अनेक राक्षस त्या हरामखोराच्या वधासाठी पाठवले परंतु त्यांचा देखील काही ठाम पत्ता लागला नाही काय करावे काही कळत नाही आता आपल्यालाच काहीतरी मार्ग काढला पाहिजे आले लक्षात आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञ करावा अशा यज्ञासाठी आमच्या लाडके भाचे श्रीकृष्ण आणि बलराम यांना आमंत्रित करावे आणि त्यांचा कप्तानी वध करावा. परंतु ही कामगिरी करणार कोण अक्रूर मामा अक्रूर मामा मथुरेच्या प्रजापती कंसराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. आशीर्वादाचे अक्रूर मामा. महाराज आम्हाला एकाएकी बोलवण्याचे कारण अक्रूर मामा आम्ही आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञ योजला आहे आणि या यज्ञासाठी आमचे लाडके भाचे श्रीकृष्ण आणि बलराम यांना तुम्ही आमंत्रित करायचे आहे. महाराज आपली कामगिरी झालीच म्हणून समजा. ठीक आहे अक्रूर मामा येतो मी. अरे अरे माझ्या लाडक्या परमात्मा वध करायचा पटच राय पण माझा परमात्मा श्रीकृष्ण आणि बलराम यांचे सारे डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही. चला चला त्या गोकुळामध्ये. बलराम क्या बात है. श्रीकृष्णाचे नंदनवन आणि अद्भुत लीला देवाची देव तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद असो. देवाची देव मथुरेच्या प्रजापती कंसराज यांनी धनुया यज्ञ योजलाय. त्या यज्ञाकरिता तुम्हाला दोघांना घेऊन जाण्यासाठी आलोय. चला तर. आपण सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम यांना घेऊन आलोय. आपण त्यांचा चांगला पाहुणचार करून घ्यावा. येतो मी. अरे माझ्या लाडक्या भाच्या बस माझ्या सिंहासनावर. लहान तोंडी मोठा घात जेवू नका.